हाय फ्रेंड्स, इंटीरियर आइडियाज बाय निहारा में आप सबका स्वागत है। और आज का वीडियो बहुत ज़्यादा स्पेशल है। नाउ आई नो मी प्रत्येक व्हिडिओच्या वेळेला असंच म्हणते, पण आजचा व्हिडिओ खरंच खूप स्पेशल आहे, कारण ऑब्व्हियसली हा गणपती डेकोरेशनचा व्हिडिओ आहे आणि पूर्ण वर्षामध्ये हा एक व्हिडिओ असतो जो आपण मराठीत करतो आणि इको फ्रेंडली गणपती डेकोरेशन करणं असा आपला प्रयत्न असतो। तर नेहमीप्रमाणेच ह्या वर्षी सुद्धा आपण तसंच करणार आहोत। आणि जसं तुम्ही थंबनेल मध्ये आणि टायटल मध्ये पाहिलं असेल, तर आपण जुनी पुस्तकं, रद्दीमध्ये आपण जी पुस्तकं देतो की जी अगदी वाचण्याच्या स्टेजच्या पलीकडे गेलीत, ती पुस्तकं वापरून हे डेकोरेशन आपण केलेलं आहे। जर तुमच्याकडे एवढी जुनी पुस्तकं नसतील आणि एवढी जाडी पुस्तकं नसतील, तर तुम्ही रद्दीच्या दुकानातून ॲक्च्युअली अशी पुस्तकं आणू शकता। आणि आय थिंक एका घरामध्ये 3-4 जण एकत्र मिळून किंवा मित्रमैत्रिणी एकत्र मिळून करणार असतील, आय थिंक 2 दिवसामध्ये हे डेकोरेशन पूर्ण होऊ शकतं। ह्या व्हिडिओमध्ये हे जे डेकोरेशन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला बघू शकाल, मी, स्वप्नील, अर्जुन आहे आणि आमच्या टीममध्ये सगळे इंटिरियर डिझायनर आणि आर्किटेक्ट्स पण तुम्ही बघू शकाल। तर हे टीम वर्क आहे। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। जनरली इंटिरियर डिझाईनसाठी जेव्हा मी रेफरन्स इमेजेस काढत असतो तेव्हा मी पिंटरेस्टचा वापर खूप वेळा करतो। तर या वेळेला डेकोरेशनच्या आधी आम्ही विचार केला होता की पेपर वापरून काय काय करू शकतो, ह्याच्यासाठी थोडासा रिसर्च करूया। तर आम्ही पिंटरेस्टवरती शोधत होतो काय काय करू शकतो आणि खूप वेगवेगळे इन्स्टॉलेशन्स आम्हाला इथे केलेले आवडले। थ्रेडनी सस्पेंड केलेलं होतं। कधी एका ठिकाणी आम्ही पाहिलं की एक कॉलम बनवला होता एकावर एक बुक स्टॅक करून, तो आम्हाला खूप सुपर वाटला। आम्हाला असं वाटलं असं डेकोरेशन जर आपण केलं तर नंतर पण आपण त्याचं काहीतरी वेगळं बनवू शकतो। तर असंच आम्ही करायचं ठरवलं। तर बघूया ह्याच्यासाठी अशा पद्धतीच्या डेकोरेशनसाठी आपल्याला काय काय लागेल। ह्या डेकोरेशनसाठी एक साधारणतः 1 फुटाची मूर्ती पकडली तर आम्हाला याच्यासाठी एक 20 ते 25 पुस्तकं लागली आणि मेजरिंग आणि कटिंग टूल्स आपल्याला लागतील, सुई धागा लागेल, सुतळीचं बंडल लागेल, 3-वे एल्बो आणि नॉर्मल एल्बो लागेल, एखादा जुना टॉवेल किंवा जुनं पातळ कापड आपल्याला लागेल, ग्लू लागेल आणि 10 फुटाचे 3 पाईप आपल्याला लागतील। तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही विचार केला की सिंपल फोल्ड आपण कसा करू शकतो। तर ह्या पुस्तकामध्ये आम्ही हाफ फोल्ड करून आधी सुरुवात केली आणि राईट साईडला तुम्ही बघू शकता हाफ फोल्ड केलं, कम्प्लीट झाल्यावर अशा पद्धतीने तो दिसतो। सेकंड आम्ही एक ट्रायंगल फोल्ड ट्राय केला। जसं लहान असताना आपण पुस्तकाच्या मध्ये ट्रायंगल फोल्ड करून सब्जेक्ट लिहायचो तसा तो एक फोल्ड आहे। एक ओपन ट्रायंगल फोल्ड आहे, डायमंड फोल्ड जिथे दोन्ही साईडनी फोल्ड केलेलं आहे, मग मध्ये स्ट्रेट दिसतं। तर वेगवेगळे फोल्ड करून आम्ही बघत होतो की ते दिसायला एंडमध्ये कसं दिसतं। तर ह्याच्यामध्ये जनरली 1-2 पुस्तकं केल्यावर आपल्याला थोडी आयडिया येते की ते बनल्यावरती कसं दिसेल। आणि एक साधारणतः जर 500 पानांचं पुस्तक असेल तर ते पूर्ण झाल्यावरती एक 360 डिग्रीजमध्ये तुम्हाला एक प्रॉपर फॉर्म मिळतो। हा एक कंदील टाईपचा एक फॉर्म आहे ज्याच्यामध्ये 4 त्रिकोणी फोल्ड केलेत आणि 4 हाफ फोल्ड केलेत। अजून एक गोष्ट आहे की ही पुस्तकं खूप जुनी असल्यामुळे मेक शुअर की तुम्ही त्याच्यानंतर हात व्यवस्थित धुवाल। इथे तुम्ही बघू शकता आमची कंप्लीट टीम आम्ही बसून हे करतो आणि आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली। साधारणतः 500 पानांच्या एका पुस्तकाला फोल्ड करायला पाऊण ते 1 तास लागू शकतो। एकानंतर एक आम्ही सगळे वेगवेगळे फॉर्म करून एकमेकांना दाखवत होतो आणि नंतर आम्ही हे एकावरती एक स्टॅक करून आम्ही विचार करत होतो की समजा 5 एकावर एक स्टॅक केले तर कुठल्या फॉर्म बरोबर कुठला फॉर्म चांगला दिसतोय। ही पुस्तकं खूप जुनी पुस्तक असल्यामुळे बऱ्याच पुस्तकांचं बाइंडिंग निघालं होतं, ती पानं निखळत होती। तर आम्हाला नंतर असं वाटलं की ती प्रॉपरली नंतर ती सुटून जाऊ नये, कारण त्याचं पहिलं आणि शेवटचं पान आम्ही प्रत्येक पुस्तकाचं काढलं होतं। तर ती सुटून जाऊ नये म्हणून आम्ही काय केलं, एक जुना इन दिस केस आम्ही एक टॉवेलचा तुकडा यूज केलाय, ते कट करून त्याच्यावरती ग्लू लावून आम्ही तो पुस्तकाला चिकटवून टाकलाय अशा पद्धतीने। आय थिंक 1 रात्र आम्ही सुकण्यासाठी असंच ले करून ठेवलं होतं। नंतर आमच्या लक्षात आलं ॲक्च्युली ही जी स्टेप आहे ही सगळ्यात पहिले केली असती तर बेटर झालं असतं। म्हणून ह्या एका पुस्तकाला तुम्ही बघू शकता पहिलं आणि शेवटचं पान काढून त्याला ग्लू लावून तो जो एक छोटा तुकडा होता कापडाचा तो इथे लावलेला आहे। आणि इन दिस केस जर तुम्ही बघाल की दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईटला ते कापड थोडं आम्ही जास्त घेतलंय। तर ते का घेतलंय ते आपण बघू नंतर, पण अशा पद्धतीने पहिले कापड लावून नंतर फोल्ड केलंय। इथे ॲक्च्युली हे जे कापड आपण जास्त का लावलंय तर हे सुई धागा आपल्याला यूज करून ॲक्च्युली ते शिवायचं आहे। त्याच्यासाठी ते कापड थोडं मोठं असेल तर तो फॉर्म थोडासा प्रॉपर राहतो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कलरही यूज करू शकता। तर दिस इज अप टू यू। इथे एक जस्ट एक पेपर यूज करून मी एक ट्रायंग्युलर पोर्शन कलर केला आहे, बट ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स तुम्ही करू शकता। तुम्हाला कम्प्लिटली गोल्ड करायचं तर तेही करू शकता। आणि आता आपण फ्रेम बनवायला घेतली आहे आणि त्याच्यासाठी ते जे आपण पाईप्स घेतले होते त्या पाईप्सना आम्ही कट केलं आहे। तर जी तुमची टेबलची साईज आहे त्याच्यावरती साधारणतः एक 2.5 फूट म्हणजे 30 इंच फ्रेमवर्क वरती येईल, त्याप्रमाणे तुम्हाला हाईट एस्टॅब्लिश करायला लागेल। तर सगळ्यात पहिले एक फ्रेमवर्क बनवायचं ठरवलं आणि प्लेन रेक्टँगल फ्रेमच्या ऐवजी आम्ही विचार केला आपण झिगझॅग करूया, म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक डायनॅमिक थोडंसं ते डेकोरेशन दिसेल। सो येस, आपली झिगझॅग फ्रेम रेडी झाली आणि आता ती टेबलला आम्ही
सुतळीने बांधायचा प्रयत्न केला, म्हणजे ती फर्म राहील. नंतर आपण त्याच्यामध्ये काहीही केलं तर ती फ्रेम हलणार नाही. आणि मग त्याला आम्ही क्रिस क्रॉस तुम्ही बघू शकता सुतळीने बांधले. सो दिस वॉज जस्ट एन अटेम्प्ट टू मेक शुअर की ते पूर्ण स्ट्रक्चर एवढं स्टेडी राहील. सुरुवातीला आपण 5 ते 4 कॉलम्स बनवलेले, पण ह्याच्यामध्ये आपले 5 पाईप्स आहेत, त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे मॉडिफिकेशन्स केले. आणि येस, आपण सगळ्यात पहिले जे पुस्तक आहे ते लावायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता आपण ऍक्च्युली सुई धाग्याने आपल्याला ते शिवायचंय. आणि खूप सिम्पल प्रोसेस आहे. आय थिंक एक 4-5 वेळा तुम्ही तो सुई धागावाला आपला प्रोसेस केला की एक पुस्तक प्रॉपरली सिक्युअर होतं. आणि त्याच्यावरती एकावर एक आपल्याला स्टॅक करत जायचंय. फ्रंट आणि बॅकने तुम्ही बघू शकता, फ्रंटनी असं दिसतं आणि बॅक साईडनी आपल्याला फक्त स्टिचिंगवाला जो पोर्शन आहे तो दिसतो. आणि अर्जुन वॉज क्युरियस की हा फॉर्म एक्झॅक्टली कसा बनलाय, तर काही मी स्ट्रेट फोल्ड केलेत आणि काही ट्रायंगल फोल्ड केलेत. खाली पण आम्ही असेच पुस्तकाची पानं लावलेली आहेत. पण एक गोष्ट आहे, जेव्हा आपण दिवा लावतो गणपतीच्या वेळेला तेव्हा किंवा उदबत्ती लावतो तेव्हा ह्याची थोडी काळजी घ्यायला लागेल. आता वरती जे छोटे छोटे पोर्शन दिसत होते पाईपचे ते दिसू नयेत म्हणून आम्ही काय केलं, मध्ये ना सुतळ बांधली आम्ही, म्हणजे थोडंसं 2 फॉर्मच्या मध्ये थोडंसं एक सेपरेशन पण राहतं, त्याच्यामुळे फॉर्म जास्त छान दिसतात आणि वरचा जो पोर्शन आहे तो दिसत नाही. येस, वी आर डन. डेकोरेशन केलं तर ते फोटोज इंस्टाग्रामवर जरूर अपलोड करा आणि आम्हाला टॅग करा. ते फोटो बघून आम्हाला खूप छान वाटतं. प्रत्येक वर्षी गणपतीच्या वेळेला मी जनरली सर्च करत असते की कोणी कोणी टॅग केलंय, कोणी डेकोरेशन केलंय का, तर ते जरूर करा. आमचे डिटेल्स तुम्ही ते बघू शकता. सगळ्यात पहिले आम्ही जो गणपती डेकोरेशनचा व्हिडिओ अपलोड केला होता तो विटांच्या डेकोरेशनचा व्हिडिओ होता आणि विटांना फक्त आम्ही गेरूनी रंग देऊन तो व्हिडिओ तसा केला होता, ते डेकोरेशन केलं होतं. खूपच सिंपल होतं, त्याच्यावरती खूप लोकांनी ते रिक्रिएट केलं होतं. रिक्रिएट करायला खूप सोपं पण होतं. तर तेव्हापासून प्रत्येक वर्षी आपण एक वेगवेगळं डेकोरेशन करायचा प्रयत्न करतो आणि तुमच्यामधलं असं कोणी असेल जे अगदी तेव्हापासून चॅनलला फॉलो करतात तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. इथे एक आय बटन ऍड केलेलं आहे त्या प्लेलिस्टचं, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सगळे व्हिडिओज बघू शकता. जर तुमच्या मित्रमैत्रिणींकडे किंवा नातेवाईकांकडे कोणाकडे गणपती असतील आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांना ही इको फ्रेंडली डेकोरेशनवाली आयडिया त्यांना खूप आवडेल किंवा त्यांच्या मनात असंच काहीतरी आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा. भेटूया लवकरच एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.